आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीचं जागा वाटप TV9 मराठीवर। शिवसेना ठाकरे गट 23 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि 23 पैकी 2 जागा मित्र पक्षाला देण्याची ठाकरेंची तयारी आहे। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार गटाला 9 ते 11 जागा, वंचित मविया बरोबर आल्यास अकोल्याची जागा ही सोडली जाणार आहे आणि त्याशिवाय वंचितला आणखी 1 ते 2 जागा देण्याची तयारी ही दर्शवण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 23 पैकी 2 जागा मित्र पक्षाला देण्याची ठाकरेंची तयारी आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप TV9 मराठीवर आपण पाहताय। शिवसेना ठाकरे गट 23 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 2 जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा सूत्रांची माहिती आपण पाहताय आणि शरद पवार गटाला 9 ते 11 जागा ज्या आहेत, तर मुंबईमध्ये ठाकरे गटाची 4 जागा लढण्याची तयारी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईमधल्या जागा पाहताय आपण। मुंबईतल्या उत्तर मुंबईसाठी शरद पवार गट उत्सुक नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याला। दिनेशजी, बघा, TV9 मराठीनं या आधीही महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीचं संभाव्य जागा वाटप जाहीर केलं होतं किंवा तशी बातमी दिली होती आणि त्याच्याशीच मिळती जुळती बातमी ही आपल्याला सध्या सूत्रांकडून बघायला मिळते। 2 महिन्यांपूर्वी हे जागा वाटप TV9 मराठीनं सांगितलं होतं आणि तसंच जागा वाटप आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण ज्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 23 जागांचा दावा शिवसेना युबीटीनं केला होता आणि 23 जागांवर शिवसेना युबीटीचा दावा कायम आहे आणि त्यापैकी 21 जागा या शिवसेना युबीटी हमखास लढेल अशी माहिती TV9 मराठीला मिळते आणि 2 जागा या मित्रपक्षांना देण्याची तयारी शिवसेना युबीटीकडून आहे। त्यातली 1 जागा हातकणंगले ही स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांच्यासाठी, म्हणजे सर्व पक्षांच्या पाठिंब्यानं, महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांच्या पाठिंब्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे हातकणंगलेमध्ये लढतील। त्यामुळे ही शिवसेनेच्या गटातली जी जागा आहे ती 1 जागा मित्रपक्षाला जाते आणि 1 जागा ही वंचित बहुजन आघाडीला देण्याची तयारी शिवसेनेची आहे। आपल्याला जर मित्रपक्ष बघितले तर वंचितला 2 जागा, म्हणजे शिवसेना युबीटीला 23 जागा, त्यातल्या 2 जागा या मित्रपक्षांना, काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि शरद पवार NCP गट जो आहे त्यांना 9 ते 11 जागा या पक्षाच्या वाट्याला येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वंचितला 1 अकोल्याची जी जागा आहे ती हमखास मिळणार आहे आणि आणखी 1 ते 2 जागा सोडण्याची महाविकास आघाडीच्या पक्षांची तयारी आहे। राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा दिली जाते आहे। आता संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघांचं जागा वाटप, त्यात मुंबईत ठाकरे गट हा 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे। मुंबईतल्या 2 जागा या काँग्रेससाठी सांगितल्या जात आहेत। ठाकरे गटाच्या वाट्याला कुठच्या जागा येतात मुंबईतल्या, तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई। उत्तर पश्चिम मुंबईवर काँग्रेस आणि NCP दोन्ही पक्ष इच्छुक नाही आहेत किंवा तशी उत्सुकता दाखवलेली नाही, त्यामुळे ही जी जागा आहे प्रसंगी शिवसेना युबीटी लढण्याच्या तयारीत आहे, हे आव्हानही स्वीकारण्याच्या तयारीत आहे। ईशान्य मुंबई जागा सध्या शिवसेना युबीटीकडे आहे, पण काँग्रेसला ही जागा दिली जाऊ शकते। काँग्रेसचा त्या जागेसाठी आग्रह आहे आणि जर वंचित बरोबर आल्यास ईशान्य मुंबई ही वंचितला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। कोल्हापूरच्या जागेवर जरा थोडासा पेच आहे, सध्या ही शिवसेना युबीटीकडे आहे। शिवसेना युबीटीचं म्हणणं आहे विद्यमान खासदार आमचा आहे, पण काँग्रेसचा आग्रह आहे छत्रपती शाहू महाराजांसाठी काँग्रेसला कोल्हापूरची जागा हवी आहे। कोल्हापूरच्या जागेबदल्यात शिवसेनेनं काँग्रेसकडे सांगली ही जागा मागितलेली आहे। हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाते आहे आणि मग शिवसेनेचे अन्य जर मतदारसंघ बघितले तर त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली आणि यवतमाळ असे हे शिवसेना युबीटी पक्षाच्या वाट्याला दिसत आहेत। काँग्रेससाठी ज्या जागा आहेत त्यात नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला जी काँग्रेस आपल्या कोट्यातून वंचितला देण्याच्या तयारीत आहे किंवा तशी तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि सांगली अशा जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत। भिवंडी ही एक जागा आहे ज्यात
काँग्रेस आणि एनसीपी या दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. महत्वाचं म्हणजे या जागेवर दोन्ही पक्षांचा दावा आहे, प्लस उमेदवारावरही दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. तो एक पेच आहे. आणि उत्तर मध्य ही एक काँग्रेसच्या कोट्यात आपल्याला पाहायला मिळते. शरद पवार कोट्यात ज्या जागा बघायला मिळतात त्यात बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, माढा, सातारा आणि वर्धा या जागा ज्या आहेत या काँग्रेस कोट्यात बघायला मिळतात. अशा पद्धतीचं हे जागा वाटप आपल्याला TV9 मराठीला सूत्रांकडून जी माहिती मिळते. कारण काल ही शेवटची बैठक होती जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि मतदारसंघ ठरवण्यासंदर्भातली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सांगितलं की ही अंतिम बैठक आहे, यापुढे बैठका होणार नाहीत. पण आता सध्या शरद पवार यांच्या घरी बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आहेत आणि वंचितचं नेमकं काय करायचं, कोणत्या जागा सोडता येऊ शकतात, त्यांचा जो 27 जागांचा प्रस्ताव आहे त्यातल्या काही जागांवर ते आग्रही आहेत. ओबीसी उमेदवार असावेत, मुस्लिम उमेदवार असावेत, मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्यात यावी, असे काही त्यांचे जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा आहे. कोल्हापूरची जागा, भिवंडीचा पेच यावरही सध्या या बैठकीत चर्चा सुरू आहे. पण जे एकूण जागा वाटप TV9 मराठीला सूत्रांकडून कळालेलं आहे त्यानुसार 23 जागा शिवसेना UBT, त्यापैकी 21 जागा हमखास शिवसेना लढेल. 2 मित्र पक्षांना देण्याची तयारी. 15 ते 17 काँग्रेस लढेल आणि 9 ते 11 NCP लढेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तुमच्याकडून या संदर्भातले आणखीन अपडेट जाणून घ्यायचे तर महत्वाची बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप सर्वात आधी आपण TV9 मराठीवर पाहताय. शिवसेना ठाकरे गट 23 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 23